वॉइस या ग्रामरच्या चॅप्टरमधील प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या ॲक्टिव्ह वाक्यांचे रूपांतर पॅसिव्ह वॉइसमध्ये करणार आहोत. परत सांगतो मी, ॲक्टिव्ह वॉइसमध्ये तुमच्या वाक्याची सुरुवात ही नेहमी सब्जेक्टने होत असते आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये किंवा पॅसिव्ह वॉइस या प्रकारातील वाक्यांची सुरुवात ही नेहमी ऑब्जेक्टने होत असते. एकाला आपण कर्मणी प्रयोग आणि एकाला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. सब्जेक्टने सुरुवात होणाऱ्या वाक्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो, तर ऑब्जेक्टने म्हणजे कर्त्याने सुरुवात होणाऱ्या वाक्यांना आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. ठीक आहे. तर आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या ॲक्टिव्ह वाक्यांचे रूपांतर पॅसिव्ह वॉइसमध्ये बघूया कसे होतात. तर नेहमीप्रमाणे आपल्याला आपल्या काळाचा तुम्हाला नेमकी वाक्यरचना फॉर्म्युला माहीत पाहिजे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा फॉर्म्युला म्हणजेच याची वाक्यरचना ही सब्जेक्ट प्लस ॲमेजार प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट असते. म्हणजे याची सुरुवात सब्जेक्टने होत असते. याची सहाय्यकारी क्रियापद ॲमेजार, एम, इज किंवा आर योग्य ते तुमच्या सब्जेक्टनुसार होणार. त्यानंतर तुमचं क्रियापदाचं चौथं रूप आणि शेवटीला ऑब्जेक्ट येणार. या ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्यांचं रूपांतर तुम्हाला जर पॅसिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे, ठीक आहे, म्हणजे कर्मणीमध्ये करायचं आहे, ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या वाक्याची सुरुवात ही नेहमी ऑब्जेक्टने झाली पाहिजे. म्हणजे सुरुवातीला तुमचा वाक्यामध्ये येणारा ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्ट नंतर तुमचा काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंटचा आहे म्हणजे त्याचे सहाय्यकारी सुद्धा क्रियापद ॲमेजारच असले पाहिजे योग्य ते तुमच्या ऑब्जेक्टनुसार. त्यानंतर या वाक्यांमध्ये एक चेंज होतो, तो म्हणजे टू बीचं बीइंग हे रूप तुम्हाला लागलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या वेळेस पॅसिव्ह वॉइस कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करतात त्यावेळेस तुम्हाला BEING बीइंग हे टू बीचं रूप नेहमी लक्षात असलं पाहिजे. आणि या बीइंग या रूपानंतर तुम्हाला बाय आणि शेवटीला सब्जेक्ट ही रचना आली पाहिजे. तर आपण ह्याचे रूपांतर नेमके कसे होते वाक्यामध्ये त्यासाठी काही प्रॅक्टिस सेंटेन्स बघूया. चला मग बघा, एक वाक्य आहे या ठिकाणी तुम्हाला सांगताय वर्कर्स आर पेंटिंग द हाऊसेस. ओके, वर्कर्स आर पेंटिंग द हाऊसेस करू आपण, एकच घर करू. आता या ठिकाणी मी तुम्हाला नेहमी सांगतोय, तुम्ही ऍक्टिव्ह वॉइसचं रूपांतर पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना नेहमी स्टेप वाईज विचार करा. तुमची पहिली स्टेप असायला पाहिजे नेहमी तुम्हाला वाक्याचा काळ कळायला पाहिजे. आता आपण इथे एक टेन्स वाईज सॉर्ट करून आपण प्रॅक्टिस करतोय, पण तुम्हाला परीक्षेमध्ये काय टेन्स वाईज तुम्हाला वाक्य कधीच येणार नाही. तुम्हाला वाक्य हे नेहमी कसे येणार बरं, मिक्स करून येणार. कधी कंटिन्युअस टेन्स असेल तर कधी परफेक्ट टेन्स असेल, कुठलाही काळ असेल. तर पहिली स्टेप तुमची आहे रूपांतर करताना पॅसिव्ह वॉइस मध्ये ऍक्टिव्हचं तुम्हाला काळ ओळखता आला पाहिजे. पहिली स्टेप लक्षात ठेवा, आयडेंटिफाय टेन्स, काळ ओळखा. काळ ओळखला तर आपण आपल्याला कळालं काय आहे बरं काळ, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. तर नंबर 2च्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं, वाक्यातील सब्जेक्ट, वाक्यातील हेल्पिंग वर्ब आणि वाक्यातील ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचे. कोण सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट हे शोधून काढा. चला आपल्याला समजण्यासाठी एक वाक्य आपण इथं लिहू. वर्कर्स आहेत आपले सब्जेक्ट, आर आहे हेल्पिंग वर्ब, पेंटिंग आहे मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आणि उरला आपला हाऊस हा आहे ऑब्जेक्ट. एवढं लक्षात आलं. काही पाठ करायची गरज नाही, फक्त क्रम लक्षात ठेवायचा. क्रम लक्षात ठेवला तर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस बनवायला सोपं जातं. मग सुरुवातीला पॅसिव्ह वॉइस मध्ये आपल्याला आता नेक्स्ट थर्ड स्टेप मध्ये काय करायचं बघा, आपल्याला सुरुवातीला आपला ऑब्जेक्ट लिहायचा आहे. कुठून बाहेरून आणायचं आहे का आपल्याला, बिलकुल नाही, वाक्यामध्येच आहे द हाऊस. द हाऊस काळ आहे प्रेझेंट टेन्स कंटिन्युअसचा आहे, बरोबर आहे. त्यानुसार सिंगल हाऊस आहे म्हणजे सिंग्युलर आहे. त्यानुसार ॲम इज आर पैकी हेल्पिंग वर्ब कोणतं येणार आपलं योग्य ते इज. आता या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय बरं, या ॲमेजार म्हणजे हेल्पिंग वर्ब नंतर बीइंग, टू बीचं बीइंग हे फॉर्म लावायचं. कुठल्याही कंटिन्युअस टेन्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही पॅसिव्ह वॉइस फॉर्म करता त्यावेळेस तुम्हाला बीइंग टू बीचं रूप असायलाच पाहिजे, त्याशिवाय वाक्य तुमचं पूर्ण होत नाही. द हाऊस इज बीइंग. आता या बीइंग नंतर म्हणजे या टू बीच्या योग्य रूपानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. आपल्याजवळ पेंटिंग आहे, याचं होणार पेंटेड. नंतर कुठल्याही, मी प्रत्येक सांगतोय, कुठल्याही पॅसिव्ह वॉइसचं वाक्य घ्या त्यामध्ये तुमच्या मुख्य क्रियापदानंतर तुम्हाला म्हणजे मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर तुम्हाला बाय हे शब्द लागणार. आणि कुणी केला बरं, वर्कर्सला लिहायचं. आता या ठिकाणी एक डोकं, कुणाचं सिंग्युलर नाव नाही का, नाही, या ठिकाणी हा वर्कर्स त्यांनी सांगितलेलं आहे, मग बाय देम करा. ठीक आहे, या ठिकाणी काय करा, बाय देम. आता तुमच्या डोक्यात पुन्हा प्रश्न आहे, सर हा देम कुठून आला. चार्ट दिलेला आहे, माझा पहिला व्हिडिओ बघा वॉइस बद्दल,
चेंजेस सांगितलेले त्या वाक्यामध्ये. तर या ठिकाणी एकापेक्षा जास्त व्यक्ती आपण ग्रुपमध्ये बघतोय, हा ग्रुप आहे त्यामुळे आपण वर्कर्स नाही घेतलं तर त्या ठिकाणी देन घेतलं. ठीक आहे, चला त्यानंतर आपण सिमिलरली दुसरं वाक्य बघू, स्टेप बाय स्टेप जाऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपला टेन्स ओळखू. माय सिस्टर इज बेकिंग द केक, हेल्पिंग वर्ब इज आहे आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आहे, म्हणजे 100% हा काळ कोणता आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मग या ठिकाणी वाक्यामध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, ऑब्जेक्ट, मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट ही क्रिया तुमच्या लक्षात आली पाहिजे. बघा परत एकदा सांगतो मी, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आणि शेवटीला ऑब्जेक्ट. मग आपण आपल्या क्रमानुसार सुरुवातीला कोण घेणार आहोत, वाक्यातील ऑब्जेक्ट घेणार आहोत आणि वाक्यातील ऑब्जेक्ट आहे आपल्या द केक. आपण काय करतोय बरं, आपण ऍक्टिव्हचं रूपांतर, ऍक्टिव्ह वॉइसचं रूपांतर पॅसिव्ह वॉइसमध्ये करतोय, ज्याला शॉर्टमध्ये आपण एव्ही पीव्ही म्हणतो. पुन्हा डोक्यात प्रश्न येईल, व्हॉट इज दिस एव्ही अँड पीव्ही. तर माय सिस्टर इज बेकिंग द केक, यापैकी द केक हे ऑब्जेक्ट आहे, आपण या ठिकाणी घेतलं, या ऑब्जेक्टला आपण खाली लिहू आपल्या या क्रमानुसार. त्यानंतर द केक हा सिंग्युलर आहे, मग तुम्हाला त्यानुसार आपला योग्य ते हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. द केक इज. आता कंटिन्युअस टेन्स पॅसिव्ह वॉइस आहे, म्हणजे काय येणार या ठिकाणी, बीइंग येणार सहाय्यकारी क्रियापदानंतर. द केक इज बीइंग बेक, बेकचं काय येणार बरं, मुख्य क्रियापदा तिसरं रूप बेक्ड, बाय माय सिस्टर, SISTER, सब्जेक्ट जशाला तसा. बघा या ठिकाणी आपण काय केलं, वाक्यामध्ये पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेतला, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतलं, त्यानंतर टू बीचं फॉर्म घेतलं योग्य ते, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं, बाय घेतलं आणि शेवटीला आपण सब्जेक्ट लिहिलं. काय केलं आपण फक्त छोटे छोटे बदल आपल्या लक्षात घेतले. छोटे छोट्या बदलमुळे आपल्याला काय झालं बरं, हे वाक्य बनवता आले. त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात सर्वप्रथम काय लक्षात यायला पाहिजे बरं, तुमची वाक्यरचना तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तुमच्या वाक्यरचनेमध्ये सगळं उत्तर लपलेलं आहे. तुम्हाला अशा शब्दांची, या स्पीच ज्याला आपण म्हणतो, यांची ओळख असली पाहिजे. सब्जेक्ट कोणता, वर्ब कोणतं, हेल्पिंग वर्ब कोणतं, ऑब्जेक्ट कोणतं, त्यासाठी तुम्हाला टेन्स हा पॉईंट क्लिअर पाहिजे, टोटल हा चॅप्टर टोटल क्लिअर पाहिजे, त्याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आणि आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल संपूर्ण आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आता बघा या ठिकाणी आणखीन एक वाक्य आहे, बघू शकता आपण, द मेकॅनिक इज रिपेअरिंग द कार. द मेकॅनिक इज रिपेअरिंग अ कार. आता या ठिकाणी आपल्याला या वाक्यामध्ये आपला ऑब्जेक्ट आहे अ कार. तर आपण सुरुवातीला पॅसिव्ह वॉइस मध्ये, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करताना सुरुवातीला आपण नेहमी काय घेणार, आपला ऑब्जेक्टच सुरुवातीला येणार, कारण या वाक्यांची सुरुवातच ही नेहमी ऑब्जेक्ट नव्हत असते. अ कार वाक्य आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, या कारनुसारच आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायला पाहिजे, सिंग्युलर. अ कार इज, त्यानंतर टू बीचं योग्य रूप येणार ते म्हणजे बीइंग. आता या वाक्यामध्ये वापस या, द मेकॅनिक इज रिपेअरिंग अ कार, तुमचं मुख्य क्रियापद V4 आहे, रिपेअरिंग, याचं तुम्हाला V3 करायचं आहे. याच्यामध्ये एक मजेशीर गोष्ट आहे बघा, कुठलाही पॅसिव्ह वॉइस असू द्या, कुठल्याही काळाचा पॅसिव्ह वॉइस असू द्या, तुम्हाला क्रियापदाचं तिसरंच रूप घ्यायचंय. मग या ठिकाणी रिपेअरिंगचं तिसरं रूप येणार रिपेअर्ड. कार इज बिंग रिपेअर्ड आणि मुख्य क्रियापदानंतर बाय आणि शेवटीला हिम नाही करायचं. आता इथं नाव दिलेलं आहे मेकॅनिक, सिंग्युलर आहे, द मेकॅनिक, हे लक्षात ठेवायचं. बघा वाक्यामध्ये तुम्हाला फक्त सुरुवात कशाने करायची, ऑब्जेक्टनी करायची, ऑब्जेक्ट नंतर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद येणार, त्यानंतर बीइंग हे टू बीचं योग्य रूप येणार, त्यानंतर मुख्य क्रियापदाचं रूप आणि त्यानंतर शेवटी बाय प्लस सब्जेक्ट येणार. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप या वाक्यामध्ये असतो, डोळे झाकून ठेवायचं लक्षात. कधी पण पॅसिव्ह वॉइस मध्ये मुख्य क्रियापदाचं तिसरंच रूप असतं आणि मुख्य क्रियापदानंतरच तुमचं बाय आणि उरलेला सब्जेक्ट हा येतो. पुढचं एक वाक्य बघू, गणू इज क्लिनिंग द हाऊस. या वाक्यामध्ये तुमचा गणू सब्जेक्ट आहे, इज हेल्पिंग वर्ब आहे, क्लिनिंग मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आहे आणि शेवटीला आपला ऑब्जेक्ट द हाऊस आहे. बरोबर आहे. मग याचं पॅसिव्ह वॉइस करायचं. मग तुम्ही म्हणता सर हे ऍक्टिव्ह वॉइस कसं आहे, जेवढे तुम्ही वाक्य काळाचे बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये तुमची सुरुवात सब्जेक्ट नव्हते ते वाक्य सगळे ऍक्टिव्ह वॉइस असतात. याचं रूपांतर पॅसिव्ह वॉइस करायचं म्हणलं काय करायचं, उचला वाक्यातला ऑब्जेक्ट. बरं ठीक आहे, काय आहे वाक्यातला ऑब्जेक्ट, द हाऊस. द हाऊस यानंतर
द हाऊस नंतर तुमचं सहाय्यकारी क्रियापद सिंग्युलरच असलं पाहिजे, कारण हे घर एकटं आहे, सिंग्युलर आहे. इज, त्याच्यानंतर काळ आपला कंटिन्युअस आहे, कंटिन्युअसला मान द्यायचा, म्हणजे वाक्याचा नियमच आहे तो. कंटिन्युअस टेन्स मध्ये तुम्हाला तुमच्या सहाय्यकारी क्रियापदानंतर बीइंग ही रचना घ्यावी लागते. प्रत्येक काळाच्या पॅसिव्ह वॉइस मध्ये टू बीचं रूप आहे, ते नंतर आपण काळासोबत वाक्यांसोबत बघत राहू. सध्याला कंटिन्युअस टेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर बीइंग हे टू बीचं रूप येतं, लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला जायचंय कुठं, तर आपल्या मुख्य क्रियापदाकडे. या ठिकाणी एक शब्द राहिला होता, बा ठीक, काय जायचं, द हाऊस इज बीइंग. क्लिनिंगचं काय होणार बरं, मुख्य क्रियापदाचं क्लिनिंग आहे बिफोर. या ठिकाणी आपल्याला तिसरं रूप घ्यायचंय, वित्री घ्यायचंय, तर त्याचं ना क्लीन, CLEANED, क्लीन बाय. आता या ठिकाणी गणूचं काय होणार बरं, या ठिकाणी हिम करा किंवा गणू लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. एक शेवटचं वाक्य आहे, हे शेवटचं वाक्य मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करून दाखवाल अशी अपेक्षा करतो. बघा, हे जे वाक्य आहे हे आपण प्रत्येक काळ ऍक्टिव्ह वॉइसच्या काळाचं रूपांतर पॅसिव्ह वॉइस मध्ये करतोय, सॉर्ट करून करतोय, आपण स्टेप वाईज वाक्य करतोय, त्याच्या 3 स्टेप आहेत. परत सांगतोय, काळ ओळखा, काळ ओळखल्यानंतर तुमचा सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, ऑब्जेक्ट ओळखा, त्याच्यानुसार तुमच्या वाक्यरचनेनुसार त्याची रचना करा. कुठल्याही पॅसिव्ह वॉइस मध्ये म्हणजे कंटिन्युअस टेन्सच्या तुमचा सुरुवातीला ऑब्जेक्ट येणार, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येणार, त्यानंतर टू बीचं रूप येणार, त्यानंतर V3 आणि बाय प्लस सब्जेक्ट. या रचनेनुसार आपल्याला वाक्य करायचे. याची प्रॅक्टिस करत राहा. जोपर्यंत तुम्ही वाक्य सोडून बघणार नाहीत, प्रॅक्टिस करणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला हे जमणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की वाक्य जमतील. ठीक आहे, थांबू आपण.